नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण आता ग्रुप सी परीक्षेच्या शेवटच्या 50 दिवसांच्या स्ट्रॅटेजीसाठी सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी करायची आहे, येत्या 50 दिवसांमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि काय आपण त्याच्यामध्ये आउटपुट कशा पद्धतीने आणणार आहोत. ठीक आहे, ओके. चला, सो येत्या 50 दिवसांच्या स्ट्रॅटेजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा तर 50 दिवस कसे काय आहेत ते थोडंसं समजून घेऊया. आलं लक्षात? ओके, 50 दिवस कसे काय आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण आत्ता राईट नाव, ओके, हे 11 मार्च आहे. 11 मार्चला आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? येस, 11 मार्चला एकत्र आलेलो आहोत. म्हणजे मार्च महिन्यामधले रफली 20 दिवस आपल्या हातात आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे की नाही? रफली 20 दिवस. मार्च 31 दिवसांचा असतो. 31 दिवसांमधले 11 काढून टाकूया, आजचा दिवस सोडून देऊया. आलं लक्षात? ओके, येस, 20 दिवस. ठीक आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर मार्चच्या नंतर एप्रिल महिना आपल्याला मिळतो. ओके, एप्रिलचे 30 दिवस. मे महिन्याचे सगळे दिवस सोडून देतोय मी. 4 तारखेला परीक्षा आहे आपली. आलं लक्षात? ओके, मग त्याच्यामुळे ते 4 दिवस आपल्याला धरण्यात काही पॉइंट नाही. ओके, मे महिन्याचे दिवस सोडून देऊया. सो अशा पद्धतीने माझ्या मते आपल्याकडे 50 दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे, शेवटचे 4 दिवस नंतर तुम्हाला हवी तशी रिव्हिजन वगैरे करता येईल. या 50 दिवसांची आपल्याला छानपैकी स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि ती बनवत असताना सुद्धा आपल्याला आपले जे विषय आहेत त्या विषयांना धरून ही सगळी स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार करायची. आपले टोटल जर तुम्ही प्रीचा सिलेबस बघितला तर त्या सिलेबस मध्ये विषय क्रमांक 1 जो आहे तो आहे इतिहास. ओपन करा सिलेबस, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. विषय क्रमांक 2 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो भूगोल. ओके, थोडं लक्ष देऊन बघा. ओके, विषय क्रमांक 3 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये येतं अर्थशास्त्र. ओके, आणि हा क्रम पण असाच वापरूया आपण नंतर. ओके, आता शेवटच्या 50 दिवसांमध्ये सर माझा हा सोपा तो अवघड हे करण्यासाठी आपल्याकडे फार काही वेळ नाही. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या नंतर येतो चालू घडामोडी आणि मग राज्यशास्त्र. ओके, चालू घडामोडी, आलं लक्षात? ओके, नंतर येतो राज्यशास्त्र, त्याच्यानंतर येतं विज्ञान तंत्रज्ञान. आलं लक्षात? ओके, विज्ञान तंत्रज्ञान किंवा सामान्य विज्ञान असं आपण म्हणूया. आलं लक्षात? ओके, 7 नंबरला आहे अंकगणित. ओके, आणि 8 नंबरला आहे बुद्धिमापन. ओके, असे विषय आहेत. या विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. सो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सेस, करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग अशा पद्धतीचा सगळा कंपोनंट आहे. आपल्याला येत्या 50 दिवसांचं टोटल 2 गटांमध्ये वर्गीकरण करायचंय. सो मी जी स्ट्रॅटेजी सांगत असतो that strategy is always based on one reading and one revision. ओके, येस, आपण पूर्ण ह्याचं वर्गीकरण जे आहे हे 40 दिवसां प्लस 50 दिवसांमध्ये करणार आहोत. लक्षात? फर्स्ट 40 days डिटेल्ड रीडिंग. म्हणजे तुमच्यापैकी कुणीही आत्ता जर अभ्यास केला नसेल, मध्ये गॅप पडला असेल, सर काही परीक्षा होत्या, ह्याचं परीक्षा होती, त्याची परीक्षा होती, या कामात बिझी होतो, त्या कामात बिझी होतो, डिटेल्ड रीडिंग तुम्हाला कामी येईल. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटचे जे 10 दिवस आहेत या 10 दिवसांसाठी आपण एक रिव्हिजनचा प्लॅन बनवणार आहोत. ओके, येस, अशा पद्धतीने ह्याचं वर्गीकरण करूया. हे वर्गीकरण जे आहे हे करत असताना आपण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सेस हे एका बाजूला. आलं लक्षात? ओके, करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग हे एका बाजूला. असे टोटल 2 वेगवेगळे घटक करणार आहोत. ओके, हे कसं केलेत हे घटक? खालचे जे 3 घटक आहेत, 3 घटक पण म्हणायच्या ऐवजी आपण परत ह्याच्यात पण वर्गीकरण. खालचा सगळ्यात बॉटमचा जो घटक आहे हा सराव या गोष्टीवरती आधारित आहे. ओके, करंट अफेअर्स जो आहे हा जेवढ्या जास्त रिव्हिजन्स होतील त्याच्यावरती आधारित आहे. ओके, आणि हा जो घटक आहे हा घटक हा रिव्हिजन, पाठांतर आणि प्रॅक्टिस ह्याच्यावरती आधारित आहे. ओके, प्रत्येक ह्याचा आपापला म्हणजे स्ट्रॅटेजी असते.
आलं लक्षात? ओके, मग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सेस ह्याचं वाचन व्हायला पाहिजे, त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आलं लक्षात? करंट अफेअर्स ह्याची रिव्हिजन 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 जेवढ्यांदा तुम्ही वाचाल तेवढा तुमचा फायदा. मॅथ्स अँड रिझनिंग ह्याची प्रॅक्टिस 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 जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढा तुमचा फायदा. आलं लक्षात? ओके, आता गंमत असं आहे की या प्रत्येकासाठी ह्याच्यासाठी 40+10चा प्लॅन करायचा. ओके, ह्याच्यासाठी 40+10चा काय, ह्याचा टोटल 40+10चा प्लॅन जरी असला तरी ताण नाहीये, आणि ह्याचा पण 40+10चा प्लॅन. ठीक आहे, बघा मी कसं सांगतोय तुम्हाला, खूप सिंपल स्ट्रॅटेजी आहे. आपण दिवसाकाठी तुम्ही साधारणपणे 10 तास अभ्यास करता असं गृहीत धरूया. ओके, तुमचे लेक्चर्स असतील वगैरे सगळे ते सोडून दिवसाचे 10 तास तुम्हाला हे 50 दिवस काढावे लागतील. म्हणजे तुमच्याकडे टोटल 500 तास आहेत असं आपण गृहीत धरू, आणि त्या 500 तासांचा टोटल प्लॅन मी तुम्हाला समजून सांगतो. हे जे 10 तास आहेत, या 10 तासांचं सगळ्यात पहिला तुकडा जो आहे त्या तुकड्यासाठी तुम्हाला आपण लागणार आहेत 4 तास. लक्षात? या 4 तासांच्या मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, तर ह्या 4 तासांच्या मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि सायन्सेस असा अभ्यास असणार आहे. आलं लक्षात? ओके, ह्या प्रत्येकाला रफली 8-8 दिवस. आता प्रत्येकाने आपल्या शहाणपणानुसार ठरवावे की एखादा विषय, एखाद्या विद्यार्थ्याचा जिओग्राफी स्ट्रॉंग असू शकतो, त्यांनी दुर्गेश मुखवान सरांचे लेक्चर बघितले असेल तर जिओग्राफी स्ट्रॉंग झालं असणार आहे. आलं लक्षात? ओके, मग त्याला 8 दिवस नाही लागणार, त्याला 7च दिवस लागेल. बरोबर आहे, तो 1 दिवस वाचवायचा. आलं लक्षात? ओके, मग तो 1 दिवस कुठे वापरायचा, जो विषय वीक असेल त्या वीक विषयामध्ये वापरायचा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, प्रत्येकाला कुठला ना कुठला, कोणाचा इतिहास स्ट्रॉंग असतो, कोणाचा भूगोल स्ट्रॉंग असतो, कोणाचा विज्ञान स्ट्रॉंग असतो, कोणाचा पॉलिटी स्ट्रॉंग असतो. आलं लक्षात? जिथं स्ट्रॉंग आहे तिथं वेळ कमी करा, जिथं हे आहे काय म्हणतात त्याला वीक आहे तिथे वेळ थोडासा जास्त द्या. ठीक आहे, सो 8-8 दिवसांचा तुमचा प्लॅन असणार आहे. आलं लक्षात? सो 8 दिवस डेली 4 तास तुम्हाला हिस्ट्री वाचायचे, 8 दिवस डेली 4 तास तुम्हाला भूगोल वाचायचे, 8 दिवस डेली 4 तास तुम्हाला काय करायचं आहे, पॉलिटी बघायचे. असं आलं लक्षात? ओके, दिस इज काय म्हणतात त्याला तुमची फर्स्ट ट्रेडिंग असणार आहे. आलं लक्षात? 4 तासाच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला अजून मिळतील 2 तास. आलं लक्षात? ह्या 2 तासामध्ये काय करायचं, तर ह्या 2 तासामध्ये करंट अफेअर्स करायचं. करंट अफेअर्स साठी कोणती पण मासिकं उचला तुम्ही, आपल्या एमपीएससी वाल्याची खूप छान मासिकं आहेत, पण तुम्हाला जी सोयीची पडतात ती घ्या. आलं लक्षात? ओके, येस, असं नाहीये की मी म्हणतोय म्हणून लगेच असंच हेच करायला पाहिजे. एमपीएससी वालाची छान आहे एवढं मी सांगतो. आलं लक्षात? आपल्या ऍप वरून, टेलिग्राम वरून तुम्हाला डाउनलोड करता येतात हे पण सांगतो, पण ती घ्या. कुठली पण मासिकवाले जे मिळतात ना ते घ्यायचे, त्याच्याने आपण मागे पडत नाहीत. आलं लक्षात? ओके, वार्षिकवालं घेतलं की थोडस ते हेवी होऊन जातं. मासिकवालं घ्यायचं आणि म्हणजे त्याच्यामध्ये वाचन करायचं. कधीपासूनचे वाचायचे, तर साधारणपणे परीक्षेच्या 1 वर्ष आधीपासूनचे. तुमची परीक्षा मे महिन्यात आहे, गेल्या वर्षीच्या मे पासून चालू करा. आलं लक्षात? विषय संपला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून तुम्हाला या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत पण नाही, या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत म्हणलं तरी चालेल. म्हणजे टोटल 10 किंवा 11 होतात. आलं लक्षात? ओके, तेवढे मासिक जे आहेत ते घ्यायचे, ते वाचायचे. आलं लक्षात? बाय अँड लार्ज तुमचा प्लॅन असला पाहिजे की पहिल्या 40 दिवसांमध्ये तुमचं मिनिमम हे जे 11 आहेत ह्या सगळ्यांचं मिनिमम 2दा तरी वाचन व्हायला पाहिजे. जर 2दा वाचन करायचं असेल तुम्हाला, आलं लक्षात? ओके, तर कोणतं पण मासिक तुम्हाला 2 दिवसाच्या आत वाचून संपवावं लागेल. म्हणजे सुपर डुपर अल्ट्रा प्रो मॅक्स स्पीड लागणार आहे. आलं लक्षात? 2 तास आणि 2 तास असे 2 दिवस म्हणजे 4 तासामध्ये तुम्हाला 1 महिन्याचे करंट अफेअर्स वाचायचे. आलं लक्षात? परत 2 तास आणि 2 तास 4 तासामध्ये 1 महिन्याचे करंट अफेअर्स वाचायचे. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर अजून 2 तास तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? ओके, ते आहेत तुमच्या सीसॅट म्हणायच्या ऐवजी आता इथे प्रॉपरली म्हणावं लागेल मॅथ्स आणि रिझनिंग. हा तुमचा किंग मेकर सब्जेक्ट आहे. जेवढा चांगला सराव तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्क मिळवू शकता. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? हा सराव जेवढा चांगला कराल तेवढे हे मार्क पक्के होतात. सगळ्यात जास्त वेटेज पण ह्यालाच आहे. आलं लक्षात? ओके, म्हणून डेडिकेटेडली 2 तास पुढचे 50 दिवस रोज तुम्हाला हे दिलेलं आहे. आलं लक्षात? रोज पाहिजे तर या 50 दिवसांमध्ये तुम्ही मॅथ्सचे टॉपिक वाटून घ्या, रोज 1 तास मॅथ्स करा, त्या टॉपिक त्या क्रमाने करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर रिझनिंगचे टॉपिक वाटून घ्या आणि ते रिझनिंग जे आहे ते रोज 1 तास करा आणि त्या क्रमाने करा.
आलं लक्षात? ओके, हे सरावाचा भाग आहे. जेवढा जास्त सराव तेवढी अॅक्युरेसी येते, तेवढा ऑटोमॅटिक सोडवायला लागता येतं. तुम्हाला येत नसेल, जमत नसेल तरी ताण घेऊ नका, करत राहा करत राहा करत राहा, 30व्या दिवशी आपोआप यायला लागतं. आलं लक्षात? ओके, येस. आणि शेवटचे 2 तास तुम्हाला मिळणार आहेत. हे 2 तास तुम्हाला जर ग्रुप सी चे पेपर सोडवता आले, ओके, किंवा प्रश्न सोडवता आले, ओके, हे करायचं. ओके, प्रॅक्टिस करायची. आणि जर प्रॅक्टिस नाही करता आली तर म्हणजे तुम्हाला पेपर नाही मिळाले, क्वेश्चन्स नाही मिळाले, तर मग तशा पद्धतीचे लेक्चर्स असतात, व्हिडिओ असतात, मॉक लेक्चर्स असतात, मॉक व्हिडिओज असतात. तशा पद्धतीचा प्लॅन जो आहे तो तुम्ही करू शकता. आलं लक्षात? ओके, हा प्लॅन, हा 40 दिवसाचा प्लॅन जसाच तसा तुम्ही ठेवू शकता. आलं लक्षात? ओके, 40 दिवसाच्या नंतर तुमचे जे शेवटचे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसांमध्ये हाच प्लॅन कंटिन्यू होईल. पण तुम्ही 2दा ऑलरेडी जर वाचलेलं असलं तर या 10 दिवसांमध्ये ते 10च्या 10 मॅगझिन अजून एकदा तुम्हाला वाचता येतील. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर सर तुम्ही हा 40 दिवसाचा प्लॅन येलो कलरनी लिहिलाय ना? आलं लक्षात? ओके, येस. आता दुसरा कलर घ्या. बरं बाबा, आलं लक्षात? ओके, येस, निळा घेतो. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, आता या इथे येऊया. करंट अफेअर्स शेवटच्या 10 दिवसांमध्ये एक रीडिंग व्हायला पाहिजे. आलं लक्षात? शेवटच्या 10 दिवसांमध्ये किती? एक रीडिंग. त्याच्यानंतर हे मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे ह्याचा सराव जशाच तसा सुरू ठेवायचा. पण आता फक्त इथे जे असं 1-1 तासाचं वर्गीकरण केलंय ना, तशाऐवजी तुम्हाला जर क्वेश्चन पेपर्स मिळत असतील खूप सारे कुठून, तर त्याच्यामधून सोडवायचा प्रयत्न करा. टॉपिक मिक्स करा. इथे कसं आहे, आपण टॉपिक वाईज सोडवत आलो होतो, त्याच्यामुळे डोकं एकदा एका स्पेसिफिक टॉपिक मध्ये गेलं की त्या टॉपिकनीच आपण प्रश्न सोडवत होतो. आता मात्र तसं करू नका. आता मिक्स टॉपिक घ्या. कुठला पण रॅन्डम प्रश्न काढला की आपल्याला सोडवता येतो का ते बघा. आलं लक्षात? ओके, आणि सराव जशाच तसा चालूच ठेवायचा, ह्याच्यामध्ये नो चेंज. आलं लक्षात? ओके, फक्त आता याच्यामध्ये काय करायचे, मिक्स्ड क्वेश्चन घ्यायचे डेली. आलं लक्षात? ओके, येस. आणि या इथे आणि वेग पण महत्वाचा आहे. एकदा वेग तपासून बघायचा आपला किती वेग येतोय ते. आलं लक्षात? ओके, येस. इथे जे आहे हे शेवटचे 10 दिवस जे आहेत, या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला या 5ही सब्जेक्टची रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला जो सगळ्यात अवघड जाणारा सब्जेक्ट आहे तो सगळ्यात शेवटी, म्हणजे परीक्षेच्या जवळ. गृहीत धरूया की तुम्हाला लेट्स से सायन्स जड जात असेल तर तो सगळ्यात शेवटी, मग हिस्ट्री जड जात असेल तर सेकंड लास्ट, मग त्याच्यापेक्षा थोडंसं काय म्हणतात त्याला पॉलिटी, त्याच्यात थोडंसं वरती इकॉनॉमी, सगळ्यात सोपा जिओग्राफी वाटत असेल तर जिओग्राफी पहिल्या. ओके, ह्या प्रत्येकाला 2-2 दिवस द्यायचे आणि तशीच रिव्हिजन करायची. आलं लक्षात? आपण एवढे दिवस जेव्हा हे प्रश्न सोडवलेले असतात तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपले कुठले टॉपिक कच्चे आहेत आणि कुठले टॉपिक जड आहेत, पक्के आहेत. ओके, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली या इथं रिव्हिजन करत असताना आपले जे कच्चे टॉपिक असतात त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली लक्ष जातं. आलं लक्षात? ओके, कारण तुम्ही मागचे 40 दिवस. ओके, येस. सो अशा पद्धतीने थोडासा हा प्लॅन बनवा. तुमचा 40+50 दिवसांचा जर प्लॅन तुम्ही बनवून ठेवला मुलांनो, आलं लक्षात? ओके, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क आणता येतील. ह्याच्यात सराव पण आहे, ह्याच्यामध्ये रिव्हिजन पण आहे, ह्याच्यामध्ये वाचन पण आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या भागांना आपण प्रॉपरली वेटेज पण दिलेलं आहे. आलं लक्षात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये मी आजचाही दिवस धरला नाही, परीक्षेचे शेवटचे 4 दिवस धरलेले नाहीत, मधले मात्र 50 दिवस सुट्टी न धरता गृहीत धरलेले आहेत. आलं लक्षात? ओके, येस. सो छानपैकी अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा. तुम्हाला लवकरात लवकर आम्ही बाकीच्या सगळ्या छान छान गोष्टी घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत इथे थांबतोय मी. अशाच पद्धतीने प्लॅन बनवा आणि अभ्यासाला लागा. जय हिंद, जय भारत.